नमस्कार, मी सुरेश आहिरे। आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन। माझ्यातर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज मी स्वातंत्र्य आणि लोकशाही या विषयावर बोलतोय। म्हणजे असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्याची संकल्पना सांगितली, तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच। परंतु माझ्यासाठी महत्त्वाचं आहे की स्वराज्यापेक्षाही महत्त्व आहे ते स्वातंत्र्य। आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, पण लोकशाही या व्यवस्थेने आपल्याला अधिक स्वातंत्र्य आणि समृद्ध केलंय। ते म्हणजे आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य, लिहिण्याचं स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचं, अभिव्यक्त असे 7 प्रकारचे स्वातंत्र्य जे दिले ते आपण जपलं पाहिजे। आणि मी असं का म्हणतोय की हे जपलं पाहिजे, कारण कुंभमेळ्यातले साधू संत म्हणतायत की आम्ही हे लोकशाही व्यवस्था उखडून टाकू आणि 2035 ला हिंदू राष्ट्र घोषित करू। हिंदू राष्ट्राची आमची संहिता असेल, यज्ञ वैकल्य आणि मनुस्मृतीवर आधारित आमचं संविधान असेल। लोक हो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हे संविधान आपल्यासाठी आपण प्राणपणाने जपलं पाहिजे, की जे आपल्याला स्वातंत्र्य बहाल करतं। उदाहरणार्थ मी तुम्हाला आता एक सांगतो की रामराज्य घ्या, शिवशाही घ्या, त्याच्यापेक्षा आपली लोकशाही भारी आहे। तुम्ही म्हणाल कसं? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराज राजे का झाले? तर औरंगजेबाला त्यांनी आव्हान दिलं म्हणून नाही, त्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला म्हणून नाही, शाहिस्तेखानाची बोटे छाटली म्हणूनही नाही, त्यांनी अनेक पराक्रम केले, पण म्हणूनही ते राजे नाही झाले। मग ते राजे का झाले? तर जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तेव्हा 7 नद्यांचं पाणी, गंगाजल, ब्राह्मणांचे मंत्रघोष हे झाल्यानंतरच ते राजे झाले। म्हणजे तुमचं कर्तृत्वापेक्षा तुम्हाला ह्या मंत्रघोष, 7 नद्यांचं पाणी, गंगाजल याचं महत्व अधिक आहे। पण लोकशाहीत कसं आहे, तुम्ही निवडून आलात खासदार म्हणून आणि खासदारांचं पाठबळ तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही थेट पंतप्रधान। मग तुम्हाला 7 नद्यांचं पाणी नको, गंगाजल नको किंवा ब्राह्मणांचे मंत्रोच्चार नको, थेट तुम्ही पंतप्रधान। किंवा तुम्ही राज्याच्या निवडून आला आमदार म्हणून आणि आमदारांचा पाठिंबा असला तरी तुम्ही मुख्यमंत्री बनता। म्हणजे कुठलेही विधी करायची आवश्यकता नाही, इतकं सहज सोपं सामान्य माणूस, चहावाला, रिक्षावाला पण पंतप्रधान होतो। पण का? तर लोकशाही व्यवस्था आहे म्हणूनच आपण येतो। आता रामराज्य का नको? तर तुम्ही म्हणा रामाचं तर राज्य चांगलं होतं, निश्चित रामाचं राज्य निश्चित चांगलं होतं असं मी म्हणतो। आता वाद असतात रामाच्या बद्दल, पण मला काय वाटतं की राम हा लोकशाही राजा होता। तर कसा? तर एका धोब्याने सीता माऊलीच्या बद्दल अपशब्द काढले आणि व्यथित झाले राम, प्रभू श्रीराम इतके व्यथित झाले की त्यांनी स्वतःला आत्मक्लेश करून घेतला। त्यांनी काय केलं की त्यांच्या सैनिकांनी काय केलं, जो धोबी सीता माऊली बद्दल वाईट बोलला त्याला रामाच्या सैनिकांनी पकडून आणून असे बाण भोसकले नाही आणि त्याला असं जबरदस्ती सांगितलं नाही की तू श्रीरामांबद्दल असं बोललाय, माफी माग। उलट श्रीरामाने स्वतःला क्लेश करून घेतले, परंतु त्या धोब्याला कुठलाही त्रास दिला नाही। पण आपले आजचे राज्यकर्ते काय करतात, 10वीतल्या विद्यार्थ्यांनाही माफी मागायला लावतात आणि मग स्वतः मोठा आव आणतात की आम्ही माफ केलंय। अरे कशाचं माफ केलंय तुम्ही? प्रभू श्रीरामचंद्र पण म्हणू शकले असते मी त्या धोब्याला माफ केलं हो। नाही, ही नौटंकी केलेली नाहीये प्रभू श्री रामचंद्रांनी। आणि म्हणूनच प्रभू श्री रामचंद्रांसारखा आदर्श राजा आता लोकशाहीत मध्ये दिसतोय का आपल्याला? ही जी भाषा वापरणारे गुंड प्रवृत्तीचे भाषा वापरतायत, लांडे भिमटे, हे लोक काय प्रभू श्री रामांची बरोबरी करणार हो? प्रभू श्री रामांची भाषा कशी होती? जेव्हा त्यांना कळतं की कैकेयीला ते विचारतात की माँ कैकेयी क्या बात है कि पिताजी की ये अवस्था क्यों है? तर ती म्हणते की तुम्हारे कारण, मेरे कारण, ऐसा क्या कारण है कि जिससे पिताजी को कष्ट हो रहा है? बोलते तुम 14 साल के लिए वनवास जाओगे और ये राज्याभिषेक नहीं होगा। तेवढ्यावर श्रीराम म्हणतात
बस इतनी सी बात माँ, इसके लिए पिताजी को इतना कष्ट सहना पड़ रहा है. ही भाषा कुठे आणि ह्या अंधभक्तांची शिवराळ भाषा कुठे? कुठून तुमचं रामराज्य येणार? म्हणून आपली लोकशाहीच बरी. हेच मला सांगायचंय. धन्यवाद.